जर तुमची मुलं शाळेत जात असतील तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलीसोबत असा काय प्रकार घडला ज्यामुळे पालकांची आता झोप उडाली आहे. आजकाल सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी व्हायरल होत आहे ज्यामुळे मनामध्ये भीती निर्माण होत आहे. आपली मुले खूप निरागस असतात, त्यांना जगायची फारशी माहिती नसते, पण खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या पालकांसाठी चिंतेचा विषय ठरतात. ही घटना 9वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या बाबतीत घडली आहे, जिने संपूर्ण राज्याला धक्का दिला आहे. तुमचं बाळ जर शाळेत जात असेल तर ही माहिती जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. ही गोष्ट फक्त एका कुटुंबापुरतीच मर्यादित नसून ती देशातल्या प्रत्येक पालकासाठी एक धक्क्याचा इशारा आहे. आजच्या युगात मुलाचे संगोपन करणं ही आई वडिलांसाठी सगळ्यात मोठी आणि कठीण जबाबदारी बनली आहे. काळ बदलला आहे, त्यामुळे आपल्यालाही बदलणं आणि सावध राहणं गरजेचं भाग पडत आहे. मुलांच्या फक्त गरजा पूर्ण करणं किंवा त्यांना चांगलं खायला प्यायला देणं म्हणजेच पालकांचे कर्तव्य संपत नाही. आजच्या काळात जबाबदारी खूप वाढली आहे, कारण आपली एक छोटीशी चूक मुलाचं भविष्य धोक्यामध्ये टाकू शकते. आई वडिलांच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे काय होऊ शकतं हे या घटनेवरून आपल्याला समजत असेल. विशेषतः आपल्या राज्यातील पालकांसाठी ही एक तातडीची सूचना आली आहे. त्यांनी मुलांवर लक्ष ठेवावं. मुलांच्या आयुष्यात काय चाललंय याकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. ही धक्कादायक घटना बीडमधील आहे. बीड जिल्ह्यामध्ये एका भागात घडली आहे ज्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आता बघा, पालक मुलांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी देखील घाबरू लागले आहे, कारण ही गोष्टच तशी आहे. ही गोष्ट एका हुशार मुलीबद्दल आहे, जे नेहमी अभ्यास करत असायची आणि आई वडिलांचे ऐकायची. पण काही दिवसांपासून तिच्या शरीरात काही बदल जाणू लागले आणि तिचं पोट दुखायला लागलं होतं. 9वीत शिकत असलेली मुलगी, वर्गात हुशार म्हणून तिचे नाव देखील घेतले जायचे. जेव्हा मुलगी आपल्या आईला पोट दुखतंय असं सांगायची तेव्हा आईच्या मनाची बाहेर काहीतरी खाल्लं असेल असं तिच्या मनामध्ये येत होतं. कधी शिळा भात तर कधी पाणीपुरीचं नाव घेऊन घरच्यांनी हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्य वेगळंच निघालं. सत्य ऐकून आता कोणाला विश्वासच बसणार नाही. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे आणि आई वडील मजूर करत असल्यामुळे पहा, जे काय घरचे आई वडील आहे हे मजूर काम करीत होते, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्याकडे फारसा पैसा पण नव्हता, परंतु त्यांची मुलगी ही हुशार होती. गरिबीमुळे थोडं दुखलं की लोक सहन करतात, पण हीच सहनशक्ती नंतर एक मोठ्या संकटाचे कारण बनले. अखेर त्या मुलीच्या पोटात नेमकं काय होतं हे उघड झाल्यावर सगळं गाव हादरलं. 2 महिने उलटून गेले, पण मुलीच्या पोटातलं दुखणं काही थांबेना. तेव्हा मुलीच्या आईने तिला खाजगी दवाखान्यामध्ये नेलं. पोटदुखीचा त्रास खूपच वाढला होता, त्यामुळे डॉक्टरांनी तिची नीट तपासणी करण्याचा निर्णय घेतला. काही रिपोर्ट काढल्यानंतर सांगितले आणि जेव्हा ते रिपोर्ट समोर आले तेव्हा मात्र डॉक्टरांना देखील धक्काच बसला. त्या रिपोर्टमध्ये जे काही सत्य आलं ते सत्य लपलं होतं. ते ऐकल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ही माहिती समाजातच संपूर्ण परिसरात पालकांमध्ये मोठे खळबळ उडाल्यासारखे आता झाले आहे. डॉक्टरांनी जेव्हा तो रिपोर्ट आईला दाखवला आणि समजावून सांगितलं तेव्हा आईचा चेहरा फारसा पांढरा पडला होता. तिच्या डोळ्यासमोर आंधळ्या येऊ लागल्या. तिला काय करावं हे सुचेनासं झालं. आईच्या चेहऱ्यावर कधी राग, कधी दुःख तर कधी भीती अशा अनेक भावना एकाच वेळी उमटत होत्या. फक्त 5 मिनिटात आईला अशी गोष्ट समजली ज्याची तिने स्वप्नात कधी कल्पना पण केली नव्हती. या रिपोर्टमुळे अशा एका गोष्टीचा उलगडा आता झाला आहे, ज्यामुळे पोलिसांची मदत घेण्याची वेळ आता त्या आईवर आली होती. तर मग नेमकं डॉक्टरांनी आईला नेमकं काय सांगितले, डॉक्टर काय म्हणाले आणि पुढे काय झालं हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की तुमची मुलगी अस्मिता ही आई होणार आहे.
9वीत शिकत असताना तिच्या शरीरात हे शारीरिक बदल झाले होते. आईला सुरुवातीला या गोष्टीवर विश्वासच बसेना. तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करायला एकदा सांगितले, जास्त पैसे पण खर्च केले, पण दुसऱ्यांदा तपासणी केल्यावर तेच सत्य समोर आलं, ज्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 9वीत शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत हे कसं घडू शकतं या विचाराने आई सुन्न झाली होती. सुरुवातीला रागाच्या भरात आईने तिला विचारलं, पण नंतर मुलीला विश्वासात घेऊन बोलल्यावर सत्य बाहेर आलं. अस्मिताने हळूहळू सगळं सांगायला सुरुवात केली की हे सगळं कसं आणि कुणामुळे घडलं. जेव्हा या घटनेची खरी माहिती समोर आली तेव्हा संपूर्ण देशाला एक मोठा धक्का बसला. मुलीने सांगितलेली ती कहाणी ऐकून प्रत्येकाच्या काळजाचा मोठा चुकला. आता कारण बघा, आता सर्वात मोठं ते सत्य समोर आलं. अस्मिता रोज या ठिकाणी शाळेत जायची आणि जाताना तिच्या एका मैत्रिणीच्या घरी थांबायची. त्या दोघे मैत्रिणी रोज या ठिकाणी शाळेमध्ये जायच्या, त्यामुळे कुणालाही संशय येण्याचं काही कारणच बनत नव्हतं. पण त्या मैत्रिणीचा एक भाऊ होता, तो 8वीत शिकत होता. मैत्रिणीच्या घरी जात येत होता. अस्मिताची ओळख त्या 8वीतल्या मुलाशी झाली होती आणि त्याच्यातच मैत्री देखील वाढली होती. कोवळ्या वयात झालेल्या या ओळखीचे रूपांतर एका चुकीच्या पाऊल ठरलं, ज्याची कल्पना कोणीच केली नव्हती. मैत्रिणीचे आई वडील शेत मजूर होते आणि ते दिवसभर कामासाठी बाहेर असायचे. जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा ही मुलगी एकमेकांना भेटायची आणि तासनतास सोबत असायची. कधी अभ्यासाच्या बहाण्याने तर कधी पुस्तक देण्याच्या निमित्ताने त्यांनी एकांत शोधला. मोठ्या माणसांच्या अनुस्तुपीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून काही चुका घडल्या. पहा, जानेवारी महिन्यात जेव्हा घरात कुणी नव्हतं तेव्हा त्यांच्याकडून हे चुकीचं पाऊल या ठिकाणी घडलं गेलं आणि त्यांच्यातूनच अस्मिता ही समस्या निर्माण होऊ लागली. पहा, जी काय समस्या म्हणजे की हळूहळू हे जे काय प्रकरण होतं मैत्रीचं, हे प्रेमामध्ये आता रूपांतरित झालं होतं. आता अशा काही चुका झाल्या ज्या चुकांचं लक्षण तुमच्या समोर आलं आहे. सुरुवातीला अस्मिताने भीतीपोटी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्रास वाढला तेव्हा तिला आईला सांगावं लागलं. दवाखान्यातून घरी आल्यावर घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तिला धीर दिला. तेव्हा तिने सगळं खरं सांगितलं. तिने त्या 8वीत शिकणाऱ्या मुलाचं नाव घेतलं, जे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नातेवाईकांनी त्या मुलाला घरी बोलवलं आणि त्याला विचारलं की हे खरं आहे का. 8वीतल्या मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळे थक्क झाले होते. तो मुलगा म्हणाला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. एवढ्या लहान वयात मुलाच्या तोंडातून लग्नाच्या गोष्टी ऐकून पालकांना काय बोलावं हेच समजेना. इतक्या लहान मुलांमध्ये हे विचार कसं काय आले हा प्रश्न मोठा या ठिकाणी ठरत होता. सर्वांसमोर हा प्रश्न उभा राहिला होता. कुटुंबाने त्वरित पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षामध्ये घेऊन त्या 8वीतल्या मुलाला ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला बालसुधार गृहात पाठवण्याचं ठरवलं. या घटनेतून पालकांनी एक मोठा धडा घेण्याची गरज आहे, कारण आजचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे. सोशल मीडियामुळे मुलं खूप लवकर अशा गोष्टीकडे आकर्षित होतात ज्यामुळे त्यांचं भविष्य खराब होऊ शकते. मुलांच्या गरजा पूर्ण करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यांच्याशी संवाद साधणं देखील गरजेचं आहे. तुमच्या मुलाच्या मनात काय चाललं, त्यांचे मित्र कोण आहेत यावर लक्ष ठेवावं. त्यांना असा विश्वास द्यावा की कोणतीही अडचण त्यांना आली तर ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात. मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक घरातून शिकवला पाहिजे. ही घटना जरी या ठिकाणी काहीच दिवसांपूर्वीची असली तरी देखील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आता हादरला आहे. हे सत्य टोटल 12 दिवसांनी सर्व जगासमोर उघडं पडलं आहे, ज्यामुळे आता पालकांची भीती वाढली आहे. त्यामुळे आता आपला शाळेमध्ये जाणारी मुलगी असो किंवा मुलगा असो यावर पालकांचं लक्ष देणं अत्यंत गरजेचं भाग पडत आहे.
तर तुमचं या घटनेबद्दल नेमकं काय मत आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या न्यूज पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व बाजूच्या बेल नोटिफिकेशन घंटीला ऑलवरती सेट करा, जेणेकरून सर्वात महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.